गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, नागरी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जानेवारी महिन्यामध्ये फ्लोटिंग बोट बसवले आहेत, 34 कोटी रुपये खर्च केलाय, सेवर टेक्नॉलॉजी वापरली आहे आणि 13 मार्चला पाण्यात आले आहेत। मी पाठीमागेही सांगितलेलं आहे, आताही सांगतोय तुम्हाला की त्या ज्या काही उपाययोजना चालू आहेत त्या उपाययोजनेवर त्या ठिकाणी टेक्निकली मला वाटत नाही तेवढा साऊंड असतो। 20 कोटी रुपये देतोय, 6 कोटी रुपये बिल काढले जातात। पंढरपूर शहरात येणारे भाविक मोठ्या श्रद्धेनं चंद्रभागा स्नान करण्यासाठी जातात, मात्र उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर 4-8 दिवसाचा कालावधी सोडला तर इतर वेळी पंढरीत आलेल्या भाविकांना चंद्रभागा नदीचे जे चित्र दिसतं ते नक्कीच त्यांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवणार असतं। पाण्यास येणारी दुर्गंधी, काळे भंगार पाणी, पाण्यात जागोजागी शेवाळं, चिंध्या हे चित्र पाहून या ठिकाणी स्नान करण्यासाठी अक्षरशः भाविक नाक मुठीत धरून पाण्यात उतरतात। असं चित्र वर्षातील बहुतांश दिवस पाहायला मिळतं। चंद्रभागा शुद्धीकरणासाठी नमामि चंद्रभागा योजना जाहीर करण्यात आली, पण या योजनेची कार्यवाही कागदावरच असल्याचं आमदार समाधान आवताडे यांनी 4 दिवसांपूर्वी विधानसभेत ठणकावून सांगितलंय। मात्र आता या चंद्रभागा शुद्धीकरणाच्या भावनिक विषयात देखील नगरपालिकेनं ठेकेदार जगवण्याचा निर्णय घेतला आहे की काय, असाच प्रश्न उपस्थित होतोय। पंढरपूर नगरपालिकेनं जवळपास 24 कोटी रुपयांचा चंद्रभागा शुद्धीकरणाचा ठेका दिला असून यातून म्हणे चंद्रभागेतील घाण हटवली जाणार नाही तर केवळ पाण्यात ऑक्सिजनची पातळी वाढवली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। यासाठी 3 बोटी चंद्रभागा नदीत ठेवण्यात आल्या आहेत। त्या बोटी तेथील पाणी उचलतात आणि पुन्हा नदीत सोडतात, एवढं प्राथमिक चित्र आहे। मागील 4 महिन्यात यासाठी नगरपालिकेनं 6 कोटी रुपये ठेकेदारास दिले असल्याचं समजतंय। ही बाब आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत उपस्थित करीत हे काम सुरू होऊन अनेक महिने झाले तरी चंद्रभागा नदीत घाणीचं साम्राज्य जैसे ते असल्याचं सभागृहात मांडलंय। आज आमदार समाधान आवताडे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी देखील नगरपालिका राबवित असलेली योजना टेक्निकली अनफिट असल्याचं सांगितलंय। आता पंढरपूर नगरपालिका प्रशासन हा ठेका रद्द करणार की ठेकेदारास पुढे काम चालू ठेवण्यास सांगणार हे जाता पाहावं लागेल। मात्र यापूर्वी नमामि चंद्रभागा योजनेच्या नावाखाली निधी मिळूनही या ठिकाणी फारसं काम होताना दिसून आलं नाहीये। हा निधी योजनेतील तुळशी वृंदावन, नामसंकीर्तन सभागृह आदी इतर कामांसाठी वापरला गेला, तर आता जवळपास 24 कोटी रुपये खर्च करून नगरपालिका प्रशासन राबवित असलेली योजना टेक्निकली अनफिट असल्याचं आमदार आवताडे यांनी म्हटल्यानंतर नगरपालिका प्रशासन या ठेकेदारास काम थांबवा अशा सूचना देणार की पुढे आणखी बिले काढत राहणार हेच आता पाहावं लागेल। 3 महिने झाले 4 बोटी टाकून जलशुद्धीकरणाचा कार्यक्रम राबवला। मी पाठीमागेही सांगितलेलं आहे, आताही सांगतोय तुम्हाला की त्या ज्या काही उपाययोजना चालू आहेत त्या उपाययोजनेवर त्या ठिकाणी टेक्निकली मला वाटत नाही तेवढा साऊंड असतो। कारण ह्या योजना इथं आपल्याला काम करत असताना अनेक गोष्टीचं त्या ठिकाणी आपल्याला चेंज करावं लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं पंढरपूर शहरामधून जो STP प्लांटमधून जाणारं जे पाणी आहे ते पाणी STP प्लांटमधून स्वच्छ पाणी त्या ठिकाणी नदीमध्ये गेलं पाहिजे। माझा प्रश्न वेगळा, आपण त्याला 24 कोटी रुपये देतोय, 6 कोटी रुपये बिल काढले जातात। त्यांनी जे यंत्रणा उभारली ती साचलेल्या पाण्यात उभारलेली आहे। 3 महिने त्यांनी फक्त इन्स्टॉलेशनचे 6 कोटी रुपये इन्स्टॉलेशनचे। मी आपल्याला तेच सांगतोय, मला आपल्या गुरुसाळ्याच्या बंधाऱ्यावर पाहिजे। ऐका माझ्या मते ती टेक्निकली अनफिट आहे असं मलाही वाटतं, पण त्या ठिकाणी आता जे काय काय केलंय त्याची योग्य माहिती घेऊ। अधिवेशनामुळं मी म्हणलं पाठीमागे कॉरिडॉरची मीटिंग घेताना त्यावेळेला बोललो होतो, परंतु मला त्या निमित्तानं परत अधिवेशनाला जावं लागलं, वेळ मिळाला नाही।
त्याची संपूर्ण माहिती घेतो आणि मग आपल्याला बोलणं उचित ठरतं. दादा